आकाशवाणी मुंबई. नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इस्रोच्या स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत अंतराळात जोडल्या जाणाऱ्या 2 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण. अंतराळ विज्ञान क्षेत्रात खासगी गुंतवणुकीच्या सहभागामुळे इस्रोनं महत्त्वाचा टप्पा गाठला असल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. प्राप्तिकरासंदर्भातल्या विवाद से विश्वास योजनेला येत्या 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ. आणि नववर्ष स्वागताचा सर्वत्र उत्साह, देशभरात प्रशासनही सज्ज. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं आपल्या स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत काल श्रीहरिकोटा इथल्या उपग्रह प्रक्षेपक तळावरून 2 उपग्रह अवकाशात सोडले. या मोहिमेअंतर्गत अंतराळात 2 उपग्रहांची जोडणी अर्थात डॉकिंग करण्यात येणार आहे. काल SDX-01 आणि SDX-02 हे दोन्ही उपग्रह पृथ्वीपासून काही अंतरावर आपापल्या कक्षांमध्ये स्थिरावले. येत्या काही दिवसात दोन्ही उपग्रहांमधलं अंतर कमी होईल आणि त्यानंतर डॉकिंगची प्रक्रिया सुरू होईल, असं इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितलं. चांद्रयान मोहीम आणि भारतीय अंतराळ स्थानकासारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमांसाठी स्पेडेक्स मोहीम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या मोहिमेच्या यशानंतर अंतराळात 2 उपग्रह एकमेकांची जोडणं अथवा विलग करण्याचं तंत्रज्ञान वापरणारा भारत हा जगातला 4था देश ठरेल. या कामगिरीबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इस्रोच्या चमूचं अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही इस्रोच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेला बळ देणारी ही कामगिरी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. खासगी क्षेत्राच्या सहभागानं देशाला अंतराळ विज्ञान क्षेत्रात मोठा टप्पा गाठणं शक्य झालं, असं प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथे थोड्या वेळापूर्वी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टीनं खासगी गुंतवणुकीला दारं उघडल्यामुळे अंतराळ मोहिमांना वेग आला असून गेल्या 10 वर्षात या क्षेत्रानं 9% दरानं वाढ नोंदवली आहे, असं ते म्हणाले. पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित स्पेडेक्स ही इस्रोची 99वी मोहीम होती आणि येत्या जानेवारीत 100वी मोहीम होईल, अशी माहिती त्यांनी दिली. यंदा प्रथमच अंतरिक्ष दिवस साजरा करण्यात आला, याचा उल्लेख त्यांनी केला. इस्रोच्या गेल्या वर्षभरातल्या कामगिरीचा आढावा त्यांनी घेतला. या वर्षात इस्रोनं एकूण 15 मोहिमा राबवल्या, असं सांगून ते म्हणाले की भारताचं अंतराळ स्थानक येत्या 2050 पर्यंत आकार घेईल. By these space achievements has actually created awareness as well as enthusiasm among the common citizens of India in various scientific pursuits across the lines. Space has actually opened up that possibly that inertia which prevented the space activities to come so openly in the public domain. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात DRDOच्या AIP प्रणालीच्या एअर इंडिपेंडंट प्रोपल्शन प्लगची उभारणी आणि त्याचं भारतीय पाणबुड्यांचं एकीकरण तसंच इलेक्ट्रॉनिक हेवीवेट टॉर्पिडोच्या कल्वरी श्रेणीच्या पाणबुड्यांशी एकत्रीकरणासंबंधीच्या सुमारे 2,867 कोटी रुपयांच्या 2 करारांवर काल संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं स्वाक्षरी करण्यात आली. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली इथे दोन्ही करार करण्यात आले. त्यामध्ये AIP प्लगचं बांधकाम आणि त्याच्या एकत्रीकरणासाठी मुंबईच्या माझगाव शिपबिल्डर्स लिमिटेडशी करण्यात आलेल्या सुमारे 1,990 कोटी रुपयांच्या कराराचा समावेश आहे. दुसरा करार अंदाजे 877 कोटी रुपयांचा असून तो फ्रान्सच्या नेव्हल ग्रुपबरोबर करण्यात आला. हिंद प्रशांत प्रदेशात स्थैर्य, प्रगती आणि समृद्धी आणण्यासाठी इंडो पॅसिफिक क्वाड एक महत्त्वाचा घटक असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री ताकेशी इवाया आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांच्यासोबत बैठक झाली असून हिंद प्रशांत प्रदेशासाठी एकत्रितपणे काम करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं ते यावेळी म्हणाले. क्वाड देश आता हिंद प्रशांत प्रदेशाच्या सीमेपलीकडे जाऊन प्रश्नांची सोडवणूक करण्याचं काम करत आहेत, असं क्वाडच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त परराष्ट्रमंत्र्यांनी संयुक्तपणे जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्राप्तिकरासंदर्भातले तंटे सोडवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या
विवाद से विश्वास या योजनेला केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं येत्या 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. करदात्यांना ठराविक टक्केवारीसह विवादित रक्कम भरून करदायित्वाची पूर्ती करता यावी या दृष्टीनं ही योजना आखण्यात आली आहे. योजनेला मिळालेल्या मुदतवाढीमुळे करदात्यांना कराची देय रक्कम निश्चित करण्यासाठी तसंच कर भरण्यासाठी अवधी मिळणार आहे. भारतीय बँकांचा अनुत्पादक मालमत्ता दर्जा सुधारला असून निव्वळ बुडीत कर्जाचं प्रमाण 2.6% इतकं कमी झालं आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये नोंदवलं गेलेलं हे प्रमाण म्हणजे गेल्या 12 वर्षातला नीचांक आहे. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या वित्तीय स्थिरता अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. मागील 2 वर्षांमध्ये निव्वळ बुडीत कर्जामधल्या मोठ्या कर्जदारांच्या संख्येत घट झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. RTGS अथवा NEFT या बँकिंग प्रणालीचा वापर करून ऑनलाईन पद्धतीनं बँक खात्यात पैसे जमा करणाऱ्यांना व्यवहार करण्यापूर्वी संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यावर नोंदवलेल्या नावाची पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत. इंटरनेट बँकिंग तसंच मोबाईल बँकिंग सुविधेचा वापर करताना ग्राहकांना प्राप्तकर्त्याचं नाव आणि खात्याचे तपशील यांची पडताळणी करता येईल. येत्या 1 एप्रिलपासून ही सुविधा सुरू होणार असून त्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि सर्व बँकांनी आवश्यक ती पावलं उचलावीत असे निर्देश रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत. या सुविधेमुळे योग्य व्यक्तीला पैसे हस्तांतरण होत असल्याचा निर्वाळा मिळेल तसंच फसवणुकीची शक्यताही कमी होईल असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. सांस्कृतिक आणि सामाजिक प्रबोधनासोबतच सांस्कृतिक विभागाशी संबंधित सर्व बाबींमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत असल्यानं चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी एक खिडकी पद्धतीनं परवानगी देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुंबईत काल झालेल्या बैठकीत सांस्कृतिक कार्य विभागाच्या येत्या 100 दिवसांच्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं त्रिशताब्दी वर्ष साजरं करण्यासाठी त्यांचं कार्य सर्व शाळा आणि महाविद्यालयांपर्यंत पोहोचवावं यासाठी कार्यक्रमांचं आयोजन करून वर्षभराचा आराखडा तयार करण्याचे निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले. आज 31 डिसेंबर सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं स्वागत करण्याचा दिवस. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वत्र उत्साह आणि जल्लोष दिसत आहे. देशभरात विविध पर्यटन स्थळं गर्दीनं फुलून गेली आहेत. ठिकठिकाणी स्थानिक प्रशासनानंही यासाठी जय्यत तयारी केली आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख इथे हिमवृष्टीचा आनंद घेत नववर्षाचं स्वागत करता यावं याकरता आतिथ्य उद्योगानं वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. हॉटेल आणि उपाहारगृह, मुंबईतल्या समुद्रकिनाऱ्यांवर रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रवाशांच्या सोयींसाठी बेस्ट विविध बसमार्गांवर रात्री 25 जादा बसगाड्या सोडणार आहे. तसंच नागरिकांना दक्षिण मुंबईतली विविध ऐतिहासिक तसंच प्रेक्षणीय स्थळांचा फेरफटका नवीन वातानुकूलित दुमजली इलेक्ट्रिक बसतर्फे घडवण्याच्या हेतूनं बेस्टतर्फे आज हेरिटेज टूर चालवण्यात येणार आहे. नवीन वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 3000 पोलीस अधिकारी कर्मचारी आणि 700 वाहतूक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. शहरात 23 ठिकाणी तपासणी करण्यात येणार आहे. पहाटे 5 वाजेपर्यंत मद्याची दुकानं सुरू ठेवायला परवानगी आहे. यासंबंधीच्या नियमांचं पालन न करणाऱ्या पब आणि हॉटेल्सवर कारवाई केली जाईल असा इशारा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड हे आज पुण्यातल्या CID कार्यालयात पोलिसांना शरण आले. शरण येण्यापूर्वी त्यांनी स्वतःचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून यात त्यांनी स्वतःवरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्यावर राजकीय द्वेषापोटी आरोप करण्यात आले असून चौकशीअंती आपण दोषी आढळलो तर शिक्षा भोगण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इस्रोच्या स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत अंतराळात जोडल्या जाणाऱ्या 2 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण. अंतराळ विज्ञान क्षेत्रात खासगी गुंतवणुकीच्या सहभागामुळे इस्रोनं महत्त्वाचा टप्पा गाठला असल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. प्राप्तिकरासंदर्भातल्या विवाद से विश्वास योजनेला येत्या 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ आणि नववर्ष स्वागताचा सर्वत्र उत्साह. देशभरात प्रशासनही सज्ज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.